काल अचानक पाहुणे आली, भाजीला काहीच नव्हतं. मग काय, अशी चमचमीत झणझणीत मसाला वड्याची रस्सा आमटी केली. पाहुणे तर बोटे वरपून खाऊ लागली. 1 वाटी डाळीचं पीठ, त्यात छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून मळून घेतलं. आता गॅसवर कांदा आणि खोबरे भाजून घेतले आणि त्याची केली पेस्ट. आता हे सर्व मसाले एकत्र केले आणि बेसन पिठाची केली लाटी तयार. आता लाटीवर हा मसाला पसरून घेतला व फोल्ड करत गेले. त्याला छोट्या तुकड्यांमध्ये कट केले. दोन्ही साईडने छान बंद करून घेतले, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. आता तेलात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी केली. त्यात घातले आले लसूणची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट आणि दोन्ही छान भाजून घेतले. आता हे सर्व मसाले त्यात टाकले आणि छान भाजून घेतले आणि घातले 1 तांब्याभर पाणी. चवीनुसार मीठ घातले. उकळी आली की वडे त्यात टाकले आणि 15 मिनिटं शिजून दिले. अशी ही मसाला वड्याची आमटी तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.